भाऊ भाऊ एक मिनिट मागो एक मिनिट मागो चित्रकथा या माग स्पेस द्या. निवडणुकीचा निकाल जाहीर झाला आहे. या ठिकाणी महायुतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जाहीर झाले. काय सांगा, कसा विजय मिळवला? विजय मिळवण्यात काय यश मिळवलं? खरं तर आम्ही सातत्यानं बोलल्याप्रमाणे जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली होती आणि अतिशय एक शिक्षित चेहरा गेल्या 8-10 वर्ष जनतेच्या सेवेमध्ये कुठलीही राजकीय अपेक्षा न ठेवता काम करणारा चेहरा आम्ही महायुतीनं दिलेला होता आणि अनेक वर्षांचं त्यांचं सामाजिक काम, जनतेमधलं काम, सर्वसामान्याला आधार देण्याचं काम आणि महायुतीचे सर्व नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी जे भरभरून पाठिंबा दिला, आशीर्वाद दिले, खूप कामाच्या माध्यमातून आशीर्वाद दिले आणि म्हणून खऱ्या अर्थानं हे यश आम्ही संपादन केलेलं आहे. नगराध्यक्षपदाचे उमेदवार आमचे जनतेनं या ठिकाणी करून दिलेलं आहे. शिवसेनेचे पहिले आमदार धनुष्यबाणावर आल्यानंतर पहिले नगराध्यक्ष या ठिकाणी धनुष्यबाणावर आणि महायुतीचे उमेदवार म्हणून निवडून आलेले आहे. खरं तर जनतेने हा अतिशय दिलेला कौल आम्ही अतिशय नम्रपणे हा कौल स्वीकारत आहोत. आज या ठिकाणी आपण राम लक्ष्मणच्या जोडीने या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. नेवासा शहरामध्ये डॉक्टर हे काम उत्कृष्टरित्या पाहतील असं काय वाटतं तुम्हाला? नक्कीच. खरं तर आता आमच्यावरती जबाबदारी आहे. आम्ही निवडणुकीमध्ये आमची देश पातळी ते तालुका पातळीपर्यंतची जी सत्ता आहे याचा उपयोग नगराध्यक्ष झाल्यानंतर आम्ही करू म्हणून हा शब्द जनतेला दिलेला आहे. खरं तर डॉक्टरला आणि जनतेनं जो पाठिंबा दिला, आपले सर्व कार्यकर्ते महायुतीचे खऱ्या अर्थानं अहोरात्र झटले, त्याचं हे यश आहे आणि आमच्या पुढं निश्चितपणानं मी आव्हान म्हणणार नाही, परंतु जे जे शब्द आम्ही दिलेले आहेत ते पूर्ण करण्यासाठी नगराध्यक्षपद आणि आमचे महायुतीचे आलेले उमेदवार यांना बरोबर घेऊन आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करू. आम्ही जी सातत्यानं बोललो, सभेमध्ये बोललो, फेरीत बोललो की आम्हाला नेवासा शहराचा चेहरा बदलायचा आहे आणि त्याचे प्रामाणिक प्रयत्न आमचे नगराध्यक्ष डॉक्टर करणसिंह घोले यशस्वीरित्या पार पाडतील याच्या बाबतीत माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही. काही जाग्यांवर अपयश मिळवले, नगरसेवक पदाच्या निसटता पराभव झालाय, काय सांगणार? निश्चितच फार दुःख आहे की आमचे अहोरात्र काम करणारे काही आमचे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे जे उमेदवार होते त्यांचा अतिशय काही निसटत्या मतानं पराभव झालेला आहे. ते निश्चितपणानं दुःख आहे, कारण अहोरात्र आमचा कार्यकर्ता जनतेमध्ये काम करत असतो, परंतु आम्ही त्यांना नाउमेद होऊन देणार नाही. ही सुरुवात आहे. अनेक निवडणुका येतात जातात, जनतेमध्ये राहणाऱ्या व्यक्तीला निश्चित न्याय मिळतो आणि जे आमचे पराभूत उमेदवार आहेत त्यांना तर मी जाहीरपणानं भेट देऊन सांगणार आहे, आपण काम करत राहा. माझं उदाहरण आहे, गेले 20-25 वर्ष मी पहिली निवडणूक 2004ला लढवली, विधानसभेची अवघ्या 800 मतानं पराभव झाला. दुसऱ्या निवडणुकीमध्ये त्याच्यानंतर तब्बल 20 वर्षांनी या तालुक्यातल्या मायबाप जनतेने आम्हाला या ठिकाणी आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेब यांच्या माध्यमातून संधी दिली आणि म्हणून यांना सर्वांना बरोबर घेऊन जरी पराभव झाला असला तर त्यांना विकास कामामध्ये शहराच्या जडणघडणीमध्ये आम्ही सहभागी करू. आमचे नगराध्यक्ष त्यांना बरोबर घेऊन काम करतील. त्यांच्या वार्डातल्या समस्या असतील, नगराध्यक्ष आहे, आमदार म्हणून मी आहे, पालकमंत्री म्हणून विखे पाटील साहेब आणि राज्य सरकार आणि केंद्र सरकार खंबीरपणाने शहराच्या विकासामध्ये झोकून घेईल. जे नेते पालकमंत्री राधाकृष्णजी विखे साहेब, तालुक्याचे कार्यकुशल लोकप्रिय आमदार विठ्ठलरावजी लंके पाटील साहेब आणि आपले सर्वांचे भक्कम आधारस्तंभ
पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर काका शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या सगळ्या प्रश्नांचा आम्ही या ठिकाणी निवडणुकीच्या निमित्तानं होमवर्क केलेलाच होता. त्या प्रत्येक प्रश्नाला प्राधान्य देऊन विशेषतः पाण्याचा आणि घनकचऱ्याचा प्रश्न हा अतिशय तातडीने सोडवण्याकडे आमचा कल राहील आणि आमचं जे नेतृत्व आहे ते एकदम दूरदृष्टीचं असं नेतृत्व असल्यामुळे या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली आमचं काम सुरू आहे. एकीकडे तालुक्याचं संपूर्ण लक्ष या नेवासा शहराच्या निवडणुकीकडे लागले होते. यामध्ये नातेगोत्याचा विचार करून देखील उमेदवारी मिळाली, पण नगराध्यक्ष पदाकडे सगळ्यांचं लक्ष होतं. काय सांगणार, कसं बघणार तुम्ही या नातेगोत्याच्या याच्यात? आता तो मुद्दा तर मागे पडला, त्याचा काही आता या ठिकाणी अफवा करण्याची वेळ ही नाही आहे. आता आपण फक्त विकासावरच बोलू. लोकांना हे कळून चुकलं होतं की कोळसा उघडला तितका काळाच निघतो. लोकांनी ते बाकीचे विषय बाजूला ठेवले आणि पूर्णपणे विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढली गेली. आमदार साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं या ठिकाणी आपल्याला यापुढं विकास हा करण्याच्या दृष्टीनं भर द्यायचा आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही आता काम करत राहू. निवडणुकीपुरते मुद्दे आणि मुद्दे ह्या मला वाटतं संपलेले आहेत. आपण सर्वांच्या सहकार्यानं आणि या नेवाशातील शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचवण्यासाठी काम करून दाखवू ही मी त्यांच्या साक्षीनं या ठिकाणी ग्वाही देतो. ओके.